नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे बेस्ट चॅनल आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात पहिले मिळत राहतील। आपण महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी लागणारे अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत व त्याचे विश्लेषणही घेणार आहोत। पण यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरतीला आलेले अंकगणिताचे प्रश्नही घेणार आहोत। त्याद्वारे आपली अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच काय तर महाराष्ट्र पोलीस भरतीला अंकगणित मध्ये कसे प्रश्न विचारले जातात आपण ते बघू व त्याचे विश्लेषण घेऊ। याच प्रकारे आपण आपली तयारी करणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील प्रश्न 2 अधिक स्क्वेअर रूट 3 भागिले 2 वजा स्क्वेअर रूट 3 अधिक 2 वजा स्क्वेअर रूट 3 भागिले 2 अधिक स्क्वेअर रूट 3 असे प्रश्न पाहिले की सर्व विद्यार्थी घाबरतात, हे प्रश्न सोडून देतात। पण हा प्रश्न बघायला अवघड वाटतो पण सोडवणे हा खूप सोपा आहे। तर कसं सोडवायचं? हे काय आहे तर 2 गुणिले ए अधिक बी भागिले ए वजा बी। तर कसं सोडवणार? 2 आता ए आपण काय समजणार? ए ही 2 ची किंमत म्हणजे ए आणि स्क्वेअर रूट 3 म्हणजे बी असं समजूया। तर ए हे किती आहे? 2 आहे, तर एक स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि एक असं आहे, तर याला आपण 2 ला स्क्वेअर रूट मध्ये नेऊ तर ते काय होईल? स्क्वेअर रूट 4 व बी ची किंमत किती आहे? स्क्वेअर रूट 3। तर आपण सोडू, ए च्या जागेवर किंमत ठेवू। तर हे कसं सोडवणार? 2 गुणिले ए ची किंमत किती? 4, बी ची किंमत 3, 4 अधिक 3 भागिले 4 वजा 3 म्हणजेच 2 गुणिले 4 आणि 3 7 भागिले 4 मधून 3 गेला 1 म्हणजे 7 दुने 14 भागिले 1 म्हणजेच आपलं उत्तर आलं 14। तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे? तर किती पट आहे आपण बघू। 4 ही 0.2 च्या किती पट आहे असं विचारलं, म्हणजे 4 भागिले 0.2। तर आता हा पॉइंट काढण्यासाठी आपण काय करतो? हा पॉइंट जर काढला तर वरती 0 देतो, म्हणजे 40/2 मग 2 ने भाग देऊ, बे 1 बे, बे दुने 4 हे 0 म्हणजेच उत्तर काय आलं? 20। तर 4 हे 0.2 च्या किती टक्के आहे? किती पट आहे? तर 20 पट, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती? तर काय सांगितलं आपल्याला? पहिले 12 लिटर द्रावण एक, त्यामध्ये 5% साखर टाकली तर त्या द्रावणाला उकळलं तर किती लिटर? 2 लिटर द्रावण कमी झालं, म्हणजे 12 मधून 2 कमी झाले, किती उरले? 10। तर उरलेले साखरेचे प्रमाण किती हे आपल्याला विचारलं। तर आपण हे कसं सोडवणार? 12 गुणिले 5 भागिले 10 बरोबर किती? तर 5 1 5, 5 दुने 10, बे 1 बे, बे सकी 12 म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? 6। तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती असणार? तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण हे 6% असणार, म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न 2 भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर एकास 2 व एकास 3 आहे। दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती? आपल्याला सांगितलंय दूध आणि पाणी एकत्र केलंय, ते 2 वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेलं आहे, ते दोन्ही जर एकत्र केलं तर दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण किती असं विचारलं। तर काय करणार आपण? पहिले दूध आणि पाण्याचे गुणोत्तर लिहून घेऊ। पहिले आहे एकास 2, दुसऱ्या याच्यात आहे एकास 3, म्हणजेच काय? तर दूध आणि पाणी मिळून किती मिश्रण आहे? 3, आणि 3 आणि 1 4 हे मिश्रण आहे। तर 3 आणि 4 चा लसावी घेऊ, लसावी येईल 12, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजेच 3 आणि 4 हे आपल्याला मिश्रण मिळेल।
म्हणजे आपण असं समजू की 12 पैकी 4 जर दूध असेल तर उरलेलं पाणी राहणार. मग 12तून 4 गेले, राहिले 8. आणि 12 पैकी 3 जर दूध असेल तर उरलेले 9 काय असणार? पाणी. तर आपल्याला याचंच गुणोत्तर विचारलंय. 4 आणि 3 7, 8 आणि 9 17. म्हणजेच आपलं गुणोत्तर किती आलं? दूध आणि पाणी एकत्र केलं दोन्ही मिश्रणात तर दूध व पाण्याचं गुणोत्तर, दूध 7 असेल व पाणी हे 17. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रुपये आहे तर एका म्हशीची किंमत किती? तर 3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखी सांगितली. म्हणजेच आपण म्हणू म्हशी गायी. तर 3 म्हशी आणि 5 गायींची किंमत सारखी आहे. म्हणजे 3 म्हशी 5 रुपयाच्या घेतल्या तर 5 म्हशी ह्या 3 रुपयाला मिळतील. म्हणजे त्यांची किंमत सारखी येईल. किती येईल? 3 म्हशी 5 रुपयांनी जर घेतल्या तर 5 त्रिक 15 आणि 5 गायी 3 रुपयांनी घेतल्या तर 5 त्रिक 15. म्हणजे 15 किंमत सारखी येईल. म्हणून आपण लिहिलं. त्यानंतर काय सांगितलं? 4 म्हशी व 6 गायी. आता 4 म्हशी 6 गायी, 5 चोक 20, 6 त्रिक 18. ह्या 4 म्हशी व 6 गायी किती रुपयाच्या सांगितल्या? 1900. आणि टोटल किती आहे? 20 आणि 30 38. म्हणजे आपल्याला एका गायीची व एका म्हशीची किंमत कळेल. मग आपण भाग देऊ. 19 दुने 38, 19 एक 19, 2 0 जसेच तसे, बे एक बे, बे पंचे 10 आणि हा 0. म्हणजेच काय आलं उत्तर? 50. हे आले 50. तर आपण काय समजले होते? म्हैस कितीला आहे? 5 रुपयाला. तर हे 50 गुणिले 5, 5 5 25, 250. म्हणजेच एक म्हशीची किंमत किती असणार? 250 रुपये. आणि एका गायीची किंमत किती असणार? तर 50 गुणिले 3, 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये. तर आपल्याला काय विचारलं की एका म्हशीची किंमत किती? तर आपली म्हशीची किंमत आली 250. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.